नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि एका धक्कादायक वृत्तानं माझ्या या बोलण्याची सुरुवात करतो. एखाद्या मंदिरात पूजा आटोपल्यानंतर, आरती आटोपल्यानंतर पुजारी जेव्हा खिरापत वाटायला सुरुवात करतो तेव्हा बालकांपासून तर वृद्धांपर्यंत महिला, तरुण सारेच प्रसाद घेण्यासाठी दाटीवाटी करतात, रेटारेटी करतात. जो तो आपापला हात पुढे करतो. किंवा नळावर पाणी भरण्यासाठी जमलेल्या बायका आपापल्या बादल्या पुढे नेण्यासाठी एकमेकींशी भांडण उकळून काढतात, वादावादी घालतात, मारामाऱ्या करतात, वाटेल ते एकमेकांशी अद्वा बोलतात आणि काही करून आपापल्या बादल्या पुढे नेण्यासाठी त्या जोमानं प्रयत्न करतात. नेमकं हे असंच वातावरण आपल्या या राज्यातल्या काँग्रेसमध्ये, तेही या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत या दिवसात निर्माण झालेलं आहे. नेमक्या संधीची राज्यातल्या काँग्रेसमधले कार्यकर्ते, नेते, आमदार सारेच वाट पाहत होते. नेमकी संधी केव्हा चालून येईल त्या संधीचा ते शोध घेत होते. आणि अलीकडे पार पडलेल्या इतर 5 राज्यातल्या निवडणुका आणि त्यात प्रभावी ठरलेलं हिंदू नेतृत्व, ते सारं वातावरण बघून ते निकाल बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची, नेत्यांची, आमदारांची धावपळ सुरू झालेली आहे. आणि आता कोणत्याही क्षणी राज्यातल्या कानाकोपऱ्यातले नेते, आमदार, कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये 100% सामील होणार आहेत. आणि त्यानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. अर्थात हा विस्तार हिवाळी अधिवेशनादरम्यान होण्याची दाट शक्यता आहे. आणि तो तसा झाला तर त्यात काही आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे की नागपूर अधिवेशन म्हटलं की कायमस्वरूपी राजकीय उलथापालथी आजपर्यंत आपण अनेकदा बघितल्या आहेत आणि नेमक्या त्या यावेळी देखील घडणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधल्या किमान 10 आमदारांचा समावेश असेल. विशेष म्हणजे यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात अगदी 100% राज्यातल्या महिला आमदारांना मोठ्या प्रमाणात शपथ देण्यात येईल. मंत्री म्हणून त्यांचा त्यात समावेश असेल. मित्रांनो, या खळबळजनक वृत्तात नक्की 100% बदल होणार नाही. संघ ते भाजपा असा प्रवास करणारे, थोडक्यात काय तर जे मूळ संघाचे स्वयंसेवक असतात ते संघवाले, त्यांचं हिंदुत्व किंवा त्यांची हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्याची पद्धत, त्यांची भूमिका ही जगभरातल्या ख्रिश्चन किंवा बौद्ध, म्हणजे बौद्ध भंत्यांपेक्षा किंवा ख्रिश्चन मिशनऱ्यांपेक्षा देखील अधिक प्रभावी असते, मोठी खतरनाक असते. मित्रांनो, ख्रिश्चन किंवा बौद्ध धर्म याचा जगभर प्रसार करणे किंवा धर्मांतर घडवून आणणे हे तेवढं कठीण नव्हतं. परंतु हिंदुत्व मानणारा केवळ हिंदुस्थान आणि या मूठभर हिंदूंनी त्यातल्याही अतिशय
कमी प्रमाणात जे संघ किंवा भाजपमध्ये होते असे स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते, थोडक्यात काय तर मुठभर हिंदूवाद्यांनी, कडव्या हिंदूंनी या संघ आणि भाजपच्या माध्यमातून जगभर अलीकडे आपल्या धर्माचा प्रभाव टाकण्याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे उद्या जर जगभर हिंदूंची लाट आली किंवा हिंदूंनी धर्मांतर घडवून अनेकांना आपल्या धर्मात घेतलं तर ती माझी पक्की माहिती होती, हे तुम्ही लक्षात ठेवा. राज्यात जो बदल घडणार आहे म्हणजे काँग्रेसमधून जे बहुसंख्य असंख्य अनेक कार्यकर्ते, नेते, आमदार भारतीय जनता पक्षात येणार आहेत, त्यात ते त्यांच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत, त्यांना उबग आलं आहे. त्यांच्या पक्षातलं नेतृत्व दिशाहीन ठरल्यामुळे, मग ते दिल्लीतलं असेल किंवा राज्यातलं, त्यामुळे हे असे कार्यकर्ते, नेते, आमदार सैरभैर झाले होते आणि त्यातून त्यांना भारतीय जनता पक्ष तिथे जाणं अधिक सेफ वाटलं, सुरक्षित वाटलं, म्हणून ते या पक्षात येण्यासाठी प्रयत्नात होते, धडपडत होते. पण नेमकी संधी चालून येत नव्हती, कारण राजकीय गोंधळानं आपल्या या राज्यात परिसीमा गाठली होती. पण आता इतर राज्यातल्या विधानसभा निवडणुका आणि त्यात मोदी आणि भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश, त्यामुळे पुन्हा एकदा या पक्षप्रवेशाची, पक्षांतराची लाट जोरात आहे आणि लवकरच हे या पद्धतीचं पक्षांतर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की राज्यातल्या काँग्रेसमध्ये देखील तुम्हाला माहिती आहे की त्यात देखील हिंदूंचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे आणि या काँग्रेसमधले जे बहुसंख्य हिंदू आहेत त्यांना नक्कीच हिंदुत्वाविषयी प्रेम आहे, आस्था आहे, आदर आहे, कारण ते हिंदू आहेत. त्यामुळे आपल्या हिंदुत्वाचा अभिमान, स्वाभिमान बाळगण्यासाठी काँग्रेसपेक्षा भारतीय जनता पक्ष केव्हाही सोयीचा, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या मनातली, त्यांच्या घरातली, त्यांच्या कुटुंबातली अस्वस्थता त्यातून जाणवत होती आणि नेमकी तीच राज्यातल्या संघवाल्यांनी भाजपानं हेरली आणि त्यांनी काँग्रेसवाल्यांचं विचारमंथन करायला सुरुवात केली, ज्यात आता त्यांना पूर्णतः यश आलं आहे. मित्रांनो, आपल्या या राज्यातली काँग्रेस, तिला नक्की मोठं भगदाड पडणार आहे. त्यातून ती आणखी खिळखिळ होणार आहे. एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. पुढल्या विधानसभा निवडणुकीला 100% तेलंगणा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असेल, कारण त्या दृष्टीनं मोदी आणि शहा आजपासून कामाला लागले आहेत, अशी माझी पक्की माहिती आहे. वेगळा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. म्हणजे मला कधी कधी त्या देवेंद्र फडणवीसांचं आश्चर्य वाटतं. वास्तविक फडणवीस हे राजकारणाच्या बाबतीमध्ये अतिशय सावध असतात, दूरदर्शी विचार करतात आणि त्या दृष्टीनं ते कामाला लागतात. पण शिवराज चौहान यांनी ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशमध्ये विधानसभा जिंकली, त्या पद्धतीचा विशेषतः फडणवीसांना का विसर पडला हे माझ्या अद्याप लक्षात आलेलं नाही. किंबहुना कधीतरी भेटीच्या ओघात मी त्यांना हे विचारेल. पण शिवराज चौहान हे जसे मोठ्या भावासारखे, दादासारखे, वडीलधाऱ्या भावासारखे
मध्य प्रदेशातल्या प्रत्येक घरातल्या स्त्रियांच्या, महिलांच्या हृदयात स्थान निर्माण करून मोकळे झाले आणि घराघरातल्या स्त्रिया जशा त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि त्यांनी प्रेमानं जी घरातल्या पुरुषांना, तरुणांना, मुलांना, साऱ्यांना धमकी दिली की जर तुम्ही शिवराजजींना मतदान केलं नाही, भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहिला नाहीत, तर गाठ माझ्याशी आहे. आणि या लाडिक वाक्यातून या समस्त महिलांनी मध्य प्रदेशातल्या पुरुषांचे देखील मन जिंकून घेतली आणि त्याचा मोठा फायदा जसा शिवराज चव्हाण किंवा भारतीय जनता पक्षाला झाला. अर्थात शिवराज चव्हाण यांना हे यश 4-5 महिन्यात मिळालेलं नाही हे नक्की आहे. महिलांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी, आदराचं स्थान निर्माण करण्यासाठी शिवराज चव्हाण यांना अनेक वर्ष घालवावी लागली, तसे प्रयत्न करावे लागले आणि मला नेमकं तेच फडणवीसांना सुचवायचं आहे. विशेषतः महिलांच्या मनामध्ये आदराचं, मोठ्या भावाचं, वडीलधाऱ्या मंडळींचं, धावून येणाऱ्या भावाचं स्थान निर्माण करण्यात मिस्टर एकनाथ शिंदे तुम्हाला ते सहज शक्य आहे. आणि तुमच्या सोबतीनं, तुमच्या खांद्याला खांदा लावून या राज्यातल्या प्रत्येक महिलेच्या मनात देवेंद्र फडणवीस देखील आदराचं, वडीलधाऱ्या मंडळीचं स्थान निर्माण करू शकतात. आणि तुम्ही दोघांनीही अगदी आजपासून त्या दृष्टीनं महिलांच्या भल्यासाठी, त्यांना आवडतील असे, त्यांच्या मनात रुजतील असे, बिंबतील असे निर्णय तुम्ही तातडीनं घ्या. आणि जे निर्णय घ्याल, ज्या निर्णयातून महिलांचा आर्थिक विकास होऊ शकेल, त्यात कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, त्यात काही गडबड होणार नाही, नेहमीचे नालायक त्या महिलांच्या किंवा गरिबांच्या हातातून काही हिसकावून घेणार नाहीत, या पद्धतीनं कृपया कुठलीही गडबड करण्या, इतरांना भाग पाडू नका. आता तुम्ही आणि फडणवीसांनी आणि अर्थात अजित पवारांनी देखील कायम नक्कीच सावध भूमिका घ्यायला पाहिजे. महिलांच्या भल्यासाठी अर्थातच मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थान देणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही देणार आहे ही माझी पक्की माहिती आहे. पण शिवराज चव्हाण पद्धतीनं कामाला लागा, त्यात तुमचा फायदा आहे आणि तुमचं नेतृत्व त्यातून आणखी भरभराट होईल आणि एका वेगळ्या स्थानावर तुम्ही दोघंही जाऊन बसाल. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स. रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम. अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप.